नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत शिवजयंती स्पेशल ब्लाऊज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला शिवायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, इथे ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 4 इंच. तर आता इथे असा बॉक्स तयार करून घेऊन आपण इथे गोल गळ्याचा आकार देऊन घेऊया. तर बघा, इथे गोल गळ्याचा आकार घेऊन तर बघा इथे अस्तरवर गळा कट करून घेतलेला आहे आणि बघा ह्या पद्धतीने गळ्याचा गोल आकार आलेला आहे. तर आता आपल्याला इथे घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. तर ब्लाऊजचा मेन कपडा घेऊन आपल्याला इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर शिलाई टाकण्याच्या आधी इथे आपण टाचपिन लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाईल आणि कपडा इकडे तिकडे घसरणार नाही. तर अगोदर इथे आपण कमरेच्या साईडने शिलाई टाकून घेऊया, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील. तर बघा, इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आपण इथे गळ्याला शिलाई टाकून घेऊयात. शिलाई टाकताना एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि आता इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि लगेच कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून घेऊन इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करून हळूहळू आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्हाला ही शिवजयंती स्पेशल ब्लाऊज डिझाईन शिवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा, इथे गळ्याला शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आपल्याला कमरेच्या साईडने ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, आपला गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार झालेली आहे. इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. आणि आता आपल्याला साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, दोन्ही बाजूने आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा, आपला गळा तयार झालेला आहे. आता मागच्या साईडचे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. तर इथे शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्हीही टक्स एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर तुम्ही खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि नंतर टक्स टाकायचे आहेत, जेणेकरून टक्स खालीवर होणार नाहीत यासाठी. तर बघा, इथे आपले टक्सही टाकून झालेले आहेत. तर आपल्याला इथे चंद्रकोर डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी आपण इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. तर इथे 1-1 इंचावर आपण अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि इथे बॉक्स तयार करून घेऊन तिथे गोल आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. गोल राऊंडमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
आणि आता हा एक्स्ट्राचा पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि हा पेपर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही चंद्रकोर एकदाच तयार होतील यासाठी. तर बघा, इथे आपण आता एक्स्ट्राचा पेपर कट करून घ्यायचा आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे ते दोन्ही पेपर व्यवस्थित धरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने. आणि मधलाही जो आकार आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपण कॅनव्हास पेपरवर चंद्रकोर कट करून घेतलेले आहे. आणि इथे आपल्याला आता 1 इंचाचा पेपर घ्यायचा आहे आणि असं लांबीला 3 ते 3.5 इंच घ्यायचं आहे. तर दोन्ही चंद्रकोरच्या खाली आपल्याला 2 करून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे आपले दोन्हीही तयार झालेले आहेत. इथे आपण कॅनव्हास पेपरवर दोन्ही बाहीचे चंद्रकोर कट करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला मागच्या गळ्यावर जे चंद्रकोर तयार करायचे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर बघा, हे आता आपण बाजूला ठेवून घेऊया आणि इथे दुसरा पेपर घेऊन आपण मागच्या साईडने जी चंद्रकोर आहे ती तयार करून घेऊया. तर बघा, इथे हा डबल फोल्ड पेपर करून घेतलेला आहे, तो व्यवस्थित कट करून घेते. आणि इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर मागच्या साईडची चंद्रकोर आपल्याला थोडीशी मोठी घ्यायची आहे, त्यासाठी मी इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे. आणि त्यानंतरही इथे 1.5 इंचावर मार्किंग करून ह्या पद्धतीने गोल राऊंड द्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि मधलाही जो राऊंड आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे दोन्हीही राऊंड कट करून झालेले आहे आणि आपली इथे चंद्रकोर तयार झालेली आहे. तर इथे खालच्या साईडने आपल्याला 3 ते 3.5 इंचाची पट्टी घेऊन 1.5 इंच घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने. तर आपले तिन्ही चंद्रकोर तयार झालेले आहेत. आता आपल्याला कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर प्रेसनं चिटकवून घ्यायचे आहे, किंवा शिलाई मशीननेही आपण शिलाई टाकून घेऊ शकतो. तर बघा, पेपरवर आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आणि हा ग्रीन कलरचा कपडा आहे, त्यावर आपल्याला प्रेसनं चिटकवून घ्यायचं आहे. तर बघा, इथे पूर्ण चिटकवून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपल्याला फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आता मागच्या गळ्याची जी मोठी चंद्रकोर आहे ती आपण सर्वात आधी तयार करून घेऊया. तर इथे कडेकडेने एक शिलाई टाकून घेऊया. शिलाई नाही टाकली तरी चालते, कारण आपण प्रेसने चिटकवून घेतलेलं आहे, ते गच्च चिटकलेलं आहे. आणि आता इथे कट टाकून घ्यायचे आहे. छोटे छोटे कट टाकून आपल्याला हा कपडा दुमडून घ्यायचा आहे. आणि मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि मध्येही छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं फिनिशिंग सहित दुमडल्या जाईल. तर बघा, इथे थोडा थोडा कपडा घेऊन आपल्याला इथे दुमडून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, बाहेरच्या बाजूने दुमडून घेतलेलं आहे. लगेच आता मधल्याही बाजूने इथे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने अगदी हळूवारपणे आपल्याला
इथे दुमडून घ्यायचं आहे. आणि बघा इथे आपली चंद्रकोर तयार झालेली आहे. आणि आता इथे आपण नाजूक अशी लेस लावून घेऊयात, जेणेकरून चंद्रकोरला अजून असा छान लूक येईल. बघा इथे पूर्ण बाजूने आपल्या दुमडून झालेलं आहे. आता ही छोटीशी लेस आहे, ती लेस आपण लावून घेऊयात. बघा या लेसमुळे अजून छान असा लूक आलेला आहे. तो पूर्ण अगदी कडेकडेने एकसारखी लेस लावून घ्यायची आहे. बघा आता बाहेरच्या बाजूने पूर्ण लेस लावून झालेली आहे. लगेच आता आपल्याला इथे मधल्याही बाजूने लेस लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी हळूवारपणे इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आता लेस लावून चंद्रकोर तयार झालेली आहे. बघा ग्रीन कलरला ह्या लेसमुळे किती सुंदर असा लुक आलेला आहे. बघा आपली लेस लावून तयार झालेली आहे. आता आपण एक चंद्रकोर तयार केलेली आहेत. आता अशाच दोन्ही चंद्रकोर आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे पूर्ण तयार करून झालेला आहे. आता आपण मागच्या बाजूची सर्वात अगोदर लावून घेऊयात. तर बघा इथे सेंटरमध्ये आपल्याला ही चंद्रकोर लावून घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवून घेऊन आपल्याला इथे टाच पिन लावून घ्यायची आहे. जेणेकरून शिलाई मारताना इथे चंद्रकोर घसरणार नाही यासाठी. आणि ह्या पद्धतीने खाली ठेवून घ्यायचं आहे. आणि बघा मैत्रिणींनो, ग्रीन आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन किती सुंदर असं दिसत आहे. आता इथे आपल्याला हे चंद्रकोर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अगदी हळूवारपणे आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे पूर्ण शिलाई टाकून झालेली आहे आणि हळूवारपणे आपल्याला कपडा बाहेर काढून घ्यायचा. तर बघा मैत्रिणींनो, आपली चंद्रकोरची डिझाईन सुंदर अशी तयार झालेली आहे. आता लगेच आपण बाहीवरही लावून घेऊयात. तर बाहीवर लावण्यासाठी आपल्याला इथे बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे बाहीचं सेंटर काढून घेतलेलं आहे आणि लगेच बाही दुमडून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने आपण सेंटर काढून घेतलेला आहे आणि त्यावर ही चंद्रकोर ठेवून घ्यायची आहे.
तर बघा ह्या पद्धतीने आणि इथे आपण टाचपिन लावून घेऊयात जेणेकरून शिलाई टाकायला सोपं जाईल. टाचपिन लावून लगेच आपण इथे शिलाई टाकून घेऊयात. तर बघा गोल राऊंडमध्ये आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना चंद्रकोर इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला टाचपिन काढून घ्यायचे आहे आणि हळूवारपणे आपल्याला इथे कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि बघा मैत्रिणींनो, इथे चंद्रकोर व्यवस्थित अशी लावून झालेली आहे. तर बघा आपली मागच्या गळ्यावर आणि बाहीवर सुद्धा चंद्रकोर लावून झालेली आहे. तर आता आपण एका बाहीवर लावलेली आहे. लगेच ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाहीवर लावून घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्या बाहीला लूक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इथे आपल्या दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही शिवजयंती स्पेशल ब्लाऊज डिझाईन शिवायची असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. बघा इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आणि ब्लाऊजला ह्या पद्धतीने लूक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.